36 खून, 156 अत्याचाराच्या तक्रारी आणि 386 विनयभंगाच्या घटना. हा आकडा आहे बीड जिल्ह्यातील एकट्या 10 महिन्यातील गुन्हेगारीचा. एखाद्या दुसऱ्या घटनेसाठी बीडला बदनाम करू नका असं सांगणाऱ्या बीडच्या लोकप्रतिनिधींनी एकदा हा आकडा डोळ्यात तेल घालून नक्की पाहावा. गँग्स ऑफ वासेपूरपेक्षा जास्त दहशतीत राहणाऱ्या बीडचा बिहार नेमका कुणी केलाय? हे अत्याचार, खून नेमके कुणी केलेत? बीडच्या माता भगिनी खरंच सुरक्षित आहेत का? अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या आकडेवारीची मागची ही इनसाइड कहाणी. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. बीडमध्ये 10 महिन्यात तब्बल 36 खून झाले. आश्चर्यकारक बाब म्हणजे यापैकी 2 खून हे सरपंचाचे होते. नुकत्याच झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेआधी मरळवाडीचे सरपंच बापू वांदळे यांचा देखील खून करण्यात आला होता. या प्रकरणात शरद पवार गटाच्या बबन गीते तर अजित पवार गटाच्या वाल्मिक कराड यांची नावं फ्रंटला आली होती. त्यामुळं या गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असल्याची गंभीर बाब देखील आता उघडकीस आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे पुरते 12 वाजून गेलेल्या बीड जिल्ह्यात 156 अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. पण जिल्ह्यातील माता भगिनी देखील दहशतीखाली जगतायत की काय अशी परिस्थिती सध्या बीडमध्ये आहे. कारण याच 10 महिन्यात विनयभंग आणि छेडछाडीच्या तब्बल 386 घटना घडलेल्या आहेत. बीडचा हा गुन्हेगारीचा आकडा समोर असूनही पोलीस प्रशासन आरोपींनाच बळ देत असतील तर मग ही लोकशाहीची पुरेपूर थट्टा केल्यासारखा प्रकार आहे. गर्दी करून मारामारी करणं, दंगल घडवणं यांसारखे 498 गुन्हे 10 महिन्यात दाखल झालेले आहेत. त्यापैकी 7 गुन्हे अजूनही उघड झालेले नाहीत. अर्थात हा सर्व मामला रेकॉर्डवर आलेला आहे. ज्या गुन्ह्यांची नोंदच झाली नसेल तो आकडा जर समोर आला तर हे चित्र किती विदारक स्वरूप घेऊ शकतं याची कल्पना करणं देखील आपल्याला परवडणार नाहीये. अर्थात बीडवर हा सगळा फोकस शिफ्ट होण्यामागचं कारण ठरलं ते म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांचा अमानुष पद्धतीने करण्यात आलेला खून. त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटल्यामुळं या प्रकरणावरून सरकारची कान उघडणी झाली. इतकंच कशाला तर बीड जिल्ह्याच्या पोटात दडून बसलेल्या गुन्हेगारी विश्वाचा उलगडा देखील विरोधी बाकावरून तर कधी सुरेश धस यांच्यासारख्या सत्ताधाऱ्यांकडून देखील करण्यात आला. आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रामुख्याने नाव घेतलं जातंय ते वाल्मिक कराडचं. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा उजवा हात आहे. लोक वाल्मिक कराडला प्रति धनंजय मुंडे तर काही लोक धनंजय मुंडेंहूनही त्याला मोठं मानतात. समारंभ असो, सेलिब्रेशन किंवा मेळावा असो किंवा राडा, मंत्री धनंजय मुंडेंसोबत सावलीप्रमाणे वावरणाऱ्या या माणसाकडे विरोधक नाही तर सत्ताधारी आमदार देखील बोट दाखवतायत. मात्र वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल असूनही 1-2 अपवाद सोडता अनेक नेते त्याचं नाव घ्यायला का कचरले हा सवाल देखील सभागृहात उपस्थित झालाय. बीडमधील बंदूकशाहीचा आकडाही भल्या भल्यांची झोप उडवणार आहे. बीडमध्ये सध्याच्या घडीला 1222 बंदूक परवानगी धारक आहेत. इतर जिल्ह्याच्या तुलनेत हा आकडा तब्बल 10 पट जास्तच आहे. एकीकडे हा सगळा उदो होत असताना बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारीचे धिंदवडे गावागावातल्या पारावर बसून ते विधिमंडळातही काढले जात असताना फडणवीसांनी मुसक्या आवळ्याचा शब्द दिलेला असताना सुद्धा दुसऱ्या बाजूला एवढं सगळं होऊन देखील धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड हवेत गोळीबार करत असल्याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय. त्यामुळे बीडचे गुंड आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील सिरियसली घेत नाही का अशी शंका आता उपस्थित होऊ लागले. अंजली दमानिया यांनी तर ट्विट करत वाल्मिक कराड याची कुंडली समोर आणले. वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले. 23 सेक्शन्स, त्यापैकी अनेक सेक्शन्स 3 ते 4 वेळा दाखल झालेत. एकूण 45 सेक्शन लागले आहेत. इतके गंभीर गुन्हे असलेला माणूस धनंजय मुंडे आणि त्याच्या पत्नी बरोबर डायरेक्टर, त्यांना आधी महाविकास आघाडीनं थारा दिला, आता महायुतीनं. बीडमधून खूप फोन आले, खूप दहशत आहे या सगळ्यांची, लोकांनी जगायचं कसं असं ट्विट करून अंजली दमानिया यांनी तर बीडमधील राजकारणाची आणि गुन्हेगारीची सरमिसळ झाल्याच्या अनेक घटना आता पब्लिक डोमेन मध्ये आणल्या आहेत. त्यामुळं पोलीस प्रशासनाचा SP बदलून काम भागत नाहीये. गुन्हेगारीच्या मुळापासून नांग्या ठिसून काढायला लागतात. नव्या सरकारमध्ये त्या काढल्या जाणार का ते मात्र येणाऱ्या काळातच पाहावं लागेल. बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.